तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि काही व्हिडिओ आधी मी हा एक तुम्हाला प्लॉट दाखवलेला भेंडीचा, तर आता त्याची चांगली ग्रोथ झाली आहे। तर आता आपण पाहूयात की आपल्याला त्या भेंडीच्या प्लॉटवरती काय काय ऑब्झर्वेशन्स दिसत आहेत किंवा काय काय नवीन नवीन गोष्टी दिसत आहेत। तर सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर ह्या फील्डचा लेआउट कसा आहे, तर इकडे जी भेंडी आहे ती आपण जर खाली पाहिलं तर मल्च लावून त्या मल्चवरती जे रोपं आहेत ती मल्चवरती हे केली आहेत, ज्याच्यामुळे आपण इकडे जर पूर्ण प्लॉटवरती पाहिलात तर आपल्याला वीड ग्रोथ जी आहे किंवा तण जे आहे ते खूप कमी दिसते। आणि तसंच या प्रत्येक हे बघा खाली जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी दोन दोन भेंडीची जी रोपं आहेत ती लावली आहेत। हे पहा, इकडे आपल्याला दिसतंय की प्रत्येक इकडे दोन दोन रोपं जी आहेत ती लावलेली आहेत। तर आता भेंडी ॲज अ क्रॉप आपण जर पाहिला तर ती बिलॉंग करते मालवेसी फॅमिलीमध्ये, त्याच फॅमिलीमध्ये ज्या फॅमिलीमध्ये कॉटन सारखे क्रॉप येतात। आणि ह्याच्यामध्ये एक मेन जे डिसएडव्हान्टेज आपण सांगू शकतो किंवा मेन जो प्रॉब्लेम आहे त्या मालवेसी फॅमिलीचा, तो म्हणजे ह्याचे जे लीव्ज असतात त्याच्यावरती खूप सारे जे सकिंग पेस्ट आहेत, जसं ॲफिड्स वगैरे झालं तर त्याचा खूप सारा आपल्याला त्रास जाणवतो। आणि कॉटनमध्ये देखील जे ॲफिड्स असतील किंवा जो ह्याला आपण एक पेस्ट सकिंग कॉम्प्लेक्स असं म्हणतो। पण जर या प्लॉटवर आपण पाहिलं तर आपल्याला जो सकिंग पेस्ट कॉम्प्लेक्स आहे किंवा जे पेस्टचं इन्फेस्टेशन आहे ॲफिड सारख्या पेस्टचं, ते खूप कमी जाणवते। कारण की इकडे जे आहे तो जो बायोलॉजिकल कंट्रोल आहे, म्हणजेच लेडी बर्ड बिटल झालं, जे ॲफिड्सना खातात किंवा ॲफिड्सचे जे प्रेडिटर आहेत तर ते खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला इकडे दिसून येत आहेत। हे पहा, आता इथे आपल्याला बिटलचे किती जी आहे ती ज्या स्टेजेस आहेत त्या दिसत आहेत। हे पहा, आता हा जो आपल्याला दिसतोय हा तोच लेडीबर्ड बिटल आहे जो त्या ॲफिड्स वरती प्रे करत राहतो। आणि हा जो आहे हा ॲफिड वरती बायोलॉजिकल कंट्रोल आपल्याला आपल्या जे ओकराचं क्रॉप आहे त्याच्यावरती देतो। हे जे आहे ओकराचं फ्लावर आहे आणि जसं आपण पाहू शकतात हे जी नोड रिजन आहे तिकडून हे फ्लावर जे आहे ते येते। आणि तसंच आता जी ओकरासारखी जी फ्लावर असतात ती मोठी असतात, त्यामुळे जर आपण ब्रीडिंगच्या नुसार जर आपण पाहिलं तर अशी मोठ्या फ्लावर्समध्ये जे हायब्रिडायझेशन असेल किंवा अशा गोष्टी असतात त्या सोप्या पडतात। जी फुलं आहेत ती चांगलं पॉलिनेट होऊन फर्टिलाइज होऊन त्याच्यात आता जे फ्रूट सेटिंग आहे, म्हणजेच काय की ओकराचं जे आपल्याला प्रॉपर जी आहे ती भेंडी आता दिसते। आणि ही अजून मॅच्युअर नाही झाली आहे, पण हळूहळू जे मॅच्युअर होते। तसंच जर आपण याचं वॉटरिंगचं पाहिलं तर ह्याला जे मल्च आहे त्या मल्च खालून ज्या आहेत त्या ड्रिप इरिगेशनच्या लाईन्स टाकलेल्या आहेत आणि ड्रिप इरिगेशननी या भेंडीला जे आहे ते पाणी दिलं जातं। आता जे आपण इकडे ड्रिप इरिगेशनचं मी तुम्हाला सांगितलं, तर त्या ड्रिप इरिगेशनमध्ये जे फर्टिगेशन असते ते देखील आहे, म्हणजेच काय की लिक्विड फर्टिलायझर ह्या पाठच्या ओकरा क्रॉपला दिले जातात। तर आता त्याचं सेटअप कसं आहे तो मी तुम्हाला दाखवतो। ही जी जाते ही मेन लाईन आहे आणि तिकडून या मेन लाईनमधून जर या प्रत्येक मल्चच्या खाली ज्या सब मेन लाईन्स वगैरे आहेत त्या सगळ्या इकडे जातात। आणि अशा प्रकारे या जे पूर्ण जो ओकरा क्रॉप आहे त्याला फर्टिगेशन थ्रू म्हणजेच काय की लिक्विड फर्टिलायझर हे दिले जात आहेत। अशा प्रकारे आपण जसं पाठी पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे जे इन्सेक्ट आहेत, तसंच जे फ्लावर्स आहेत, तसंच जे फ्रूट सेटिंग झालंय ते आपल्याला दिसते। त्याचं इरिगेशन सिस्टम कशी आहे, त्याचं मल्च कसा लावलाय, कसं वीड कंट्रोल केलाय, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आज हे ओकराचं जे फील्ड ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये दिसल्या। तर अशाच नवीन नवीन माहितीसोबत भेटत राहूया। धन्यवाद।